लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पूर्णा शहरात मोकाट गाढवांचा, मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, नगरपालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष। बातमी पूर्णा परभणी येथून। परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरामध्ये मागील बऱ्याच महिन्यांपासून मोकाट गाढव, मोकाट कुत्र्यांसह शहरामध्ये हयोद्दोस घातला आहे। शहरांमध्ये वृद्ध महिला, पत्रकार, शाळकरी, विद्यार्थी, नागरिकांना या मोकाट कुत्रे, मोकाट गाढवे यांच्यापासून इजा झाल्या आहेत। याकडे पूर्णा नगर परिषद प्रशासन अत्यंत दुर्लक्षपणा, निष्काळजीपणा, महिला, वृद्ध, महिला, पुरुष, शाळकरी, विद्यार्थी यांना आपला जीव मुठीत घेऊन शहरामध्ये वावरावे लागते। मोकाट श्वानांचे लसीकरण, नसबंदी आदी कामांचे कॉन्ट्रॅक्ट राधाकृष्ण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला देण्यात आले असून कॉन्ट्रॅक्टदार फक्त थातुरमातुर कारवाई करत नगरपालिकेचे मुख्याधिकारी, संबंधित कर्मचारी, अधिकारी यांना हाताशी धरून लाखो रुपयांची बिले उकळली जात आहेत। नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या नियोजनशून्य कारभाराच्या थेट नागरिकांना फटका बसला असून मोकाट गाढव, मोकाट कुत्र्यांचा अनेक नागरिकांना इजा झाल्याचे पाहावयास मिळत आहे। किती दिवस झाले घटना होऊन तुमची? आज 4-5 दिवस झाले का? हो, मला उठायचं आहे ना, गेलं मला पोरायनं उचलून टाकलं। मग काय तुम्ही कंप्लेंट वगैरे काय केली का पोलीस स्टेशन? म्हणलं होतं करा, तर यायनं मला डायरेक्ट दवाखान्यात नेलं, मला होश नव्हता। वाघमारे साहेब म्हणले माय तसं करू नको, ते म्हणले मी वजन मला 2 पोरायनं, त्या गंगाबाईच्या नातानं आणि आमच्या कोळ्याच्या महापोरानं उचलून ऑटोत टाकलं। ऑटोतून मग माझ्या पोराला बोलिलं दवाखान्यात त्या दिवशी यादी पट्टी केली। दुसरी दिवशी काल गेल्या सोमवारी प्लास्टर केलं। मग हाताला असं कळ लागली, माझं गोळ्या खाले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर, परभणी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.